ग सई बाई ग बाई. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग आहे हळदीचा व्लॉग. सोमेश दादांची हळद आहे, तर घरी हळद फोडण्याचा कार्यक्रम वगैरे चालू आहे. मस्त घाण्याचं डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे, तेही तुम्हाला पूर्ण व्हिडिओमधून बघता येईल. सो आपला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. खूप छान हळदीचा प्रोग्राम झालेला आहे. हळद फोडून झाली त्याच्यानंतर इकडे जात्याला खूप छान असं सजवलेलं होतं, फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं. तर इकडे सगळ्या बायका तिथे बसल्या आणि जात्याची पूजा करत होत्या. हळदी कुंकू वगैरे लावलं आणि त्याच्यानंतर मग कॅमेरामन पण आलेले होते, तर फोटो आणि व्हिडिओ पण चालू होतं. त्याच्यानंतर मग हळद दळली. घरी हळद दळून झाल्यानंतर सगळेजणं लॉन्सला गेले. लॉन्सला हळद होती, तर खूप छान आणि सुंदर असं डेकोरेशन हळदीचं केलेलं होतं. नवरी नवरदेवाला दोघांनाही अंघोळीसाठी जे पात्र असतं ते ठेवलेलं होतं छान. तिथे पण पाण्यामध्ये फुलं वगैरे टाकलेले होते आणि हळदीचे ताटही खूप छान असे डेकोरेट केलेले होते. तुम्हालाही बघायला भेटेल. ॲक्च्युली मी सुद्धा हळदीला नव्हती, कारण की माझं ऑफिस होतं, मला सुट्टी नव्हती. पण मग मी कामीने त्यांना सांगितलं होतं की व्हिडिओ काढून घ्या, तर त्यांनीच व्हिडिओ काढले हे सगळे. तर तुमच्यासोबत पण मी शेअर करते. आणि त्याच्यानंतर मग मुलाची अंघोळीची तयारी झाली. इकडे सगळे नवरदेवाला आंघोळ घालत होते, म्हणजे आईन त्या सगळ्या जावांनी नवरदेवाला आंघोळ घातली. फोटो सेशन चालू होतं, व्हिडिओ पण चालूच होते. तर हळद म्हटली की कसं असतं, सगळे नातेवाईक एकत्र येतात, सगळ्यांना फोटो काढायचे असतात, नवरदेवाला आंघोळ घालायला जायचं असतं. तशीच सगळी काही मज्जा. या सगळ्या त्यांच्या बिल्डिंगमधल्या लेडीज होत्या. आणि इकडे नेहाताई आणि आकाशदादासुद्धा नवरदेवाला आंघोळ घालण्यासाठी आले होते. आजीबाईसुद्धा मागे उभ्या होत्या. तर सगळ्या त्यांच्या घरातल्या लोकांनी पण सगळ्यांनी छान असे फोटो सेशन वगैरे केलेले. सो तेही तुम्ही पुढे बघा. नवरदेवाची अंघोळ झाली, त्याच्यानंतर मग हळद लावायची होती. तर इकडे 5 लेडीज बसल्या होत्या चौक भरायला. तर गावाचं असं चौक भरणी करतात, त्याच्यावर पाट वगैरे ठेवतात आणि मग नवरदेवाला तिथे हळद लावली जाते. तर तेच इकडे चालू होतं आणि छान असे गाणे वगैरे पण म्हणत होते. जुने आपले पारंपरिक गाणे असतात ते सहसं आत्ताच्या लेडीजला कोणालाच येत नाही, आत्ताच्या जनरेशनवाल्यांना. तर आपल्याला ज्या आपल्या म्हाताऱ्या आजी वगैरे असतात त्यांच्याकडूनच ऐकायला भेटतात.
सवाशिनी पाची जणी सवाशिनी तुम्ही वाण कागद द्याना तुम्ही वाण कागद द्याना आगेरा तुम्ही सांगून कागद द्याना तुम्ही सांगून कागद द्याना मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर बाहेरची कोण आकाश रावांचं नाव किती तुमचा मान राखतो वाण कागद द्याना आगे रामाचं नाव आगे रामाचं नाव तुम्ही सांगून कागद द्याना तुम्ही सांगून कागद द्याना नाव ऐका मुंबईची मंबादेवी कलकत्त्याची कालिका ग्रामाचं नाव घेते वडाऱ्यांची बालिका वाण पाचवं फलानं वाण पाचवं फलानं पाची जणी सवाशिनी पाची जणी सवाशिनी तुम्ही वाण कागद घ्या ना तुम्ही वाण कागद घ्या ना आगे रामाचं नाव आगे रामाचं नाव तुम्ही सांगा चंदनाच्या देवाऱ्यात कृष्णाची मूर्ती रमेशराव करीत होते पूजा मी करते आरती तर नवरदेवाची हळद वगैरे लावून झाली आणि सगळ्यांनी खूप छान छान उखाणे घेतले, ते तुम्ही ऐकलेच असतील ना वाण घेताना. त्यानंतर इकडे सगळेजण जेवण करायला बसले. जेवण वगैरे इकडे चालू होतं आणि तिकडे नवरीला आंघोळ घालत होते. म्हणजे नवरदेवाची हळद वगैरे लागल्यानंतर नवरदेवाची उष्टी हळद घेऊन नवरीकडे जातात. त्यानंतर मग नवरीची आंघोळ वगैरे चालू होते. तर इकडे तेच चालू होतं, नवरीचे सगळे रिलेटिव्स ते पण फोटो सेशन चालू होतं सगळ्यांचं नवरीला आंघोळ वगैरे घालताना, तेही तुम्ही पुढे बघा. नवरी नवरदेव दोघांचीही हळद झाली. त्याच्यानंतर सगळेजण घरी गेले, थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर संध्याकाळचे जेवण वगैरे केले. तर संध्याकाळी मी सुद्धा गेली होती. तर मग जेवण वगैरे झाल्याच्यानंतर DJ सांगितलेलं होतं. तर सगळे असे नाचायची मज्जा घेत होते छान अशी, नवरदेवापासून तर छोट्या छोट्या मुलांपर्यंत सगळ्यांनीच मजा घेतली, ती तुम्ही पुढे बघा. तर तुम्हाला हळदीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.